लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा। प्रबोधन, जनजागृती, क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास। लोकसेवा टाइम्स, आपली बातमी, आपला जिल्हा। आमचा एक सगळ्यांचा एक फोटो आहे, सगळ्यांचे ग्रुपचा। खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू। मोजकेच फ्लॅट शिल्लक, पार्किंग व लिफ्टची सोय, स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा। दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये, एसटी स्टँड नजीक, फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर, श्री स्वामी बंधू यांच्या जागेत, स्वामी समर्थ नगर, मायनी रोड, दहिवडी। बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 94 21 21 44 97, श्री शेडे साहेब 94 23 87 37 17, प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 94 23 86 39 20। नमस्कार, लोकसेवा टाइम्समध्ये मी चैतन्य नंदकुमार काशीद आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। आता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये। दहिवडी शहरामध्ये या ठिकाणी आपण उपविभागीय अधिकारी कार्यालय मान खटाव दहिवडी या ठिकाणी आपण आहोत। तर या ठिकाणी शिव हिंदुस्थान प्रतिष्ठान मान यांच्याकडून आता पहलगाम जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ पहलगाममध्ये जो हिंसाचार झाला, अतिरेकी हल्ला झाला, त्याच्या निषेधार्थ इथे निवेदन देण्यासाठी शिव हिंदुस्थान प्रतिष्ठानचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत। आणि या पहलगाम हल्ल्याबरोबरच यांनी पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार झाला त्याचाही निषेध यावेळी व्यक्त केला आहे, निषेध नोंदवला आहे। तर काय यांच्या भावना आहेत, काय यांची मनोगत आहेत, आपण यापुढे ऐकून घेऊयात। धन्यवाद। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। जय श्रीराम। आज आम्ही सर्व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मान तालुक्याच्या वतीनं उपविभागीय अधिकारी प्रांत साहेबांना आज या ठिकाणी आम्ही समस्त धारकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। निवेदन या विषयानुसार दिलेला आहे की मागच्या 22 तारखेला काश्मीर येथील पहलगाम या पर्यटन स्थळावरती ज्या अतिरेकी कारवाया झाल्या, यामध्ये विशेषतः हिंदू समाजाला, हिंदू धर्माला टार्गेट करून त्यांची जी निर्घृण हत्या झाली, या हत्येचा आम्ही समस्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मान तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो। त्याचबरोबर मुर्शिदाबाद या ठिकाणी देखील जो काही आपल्या देशाच्या विचाराच्या विरोधात असणाऱ्या काही कट्टर विचाराच्या समाजाने जो समस्त हिंदूंना दिलेला त्रास, हिंदूंचं त्या ठिकाणी झालेला छळ, हिंदूंच्यावर केलेले अत्याचार आणि या सर्व अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो। आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही असं जाहीर निवेदन त्यांना देतो की भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा कोणत्याही समाजविघातक घटना या पुढे घडू नयेत आणि याचा जाब आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे, म्हणून भारत सरकारनेही अशा अतिरेकी कारवायावर बंदी घालावी आणि त्यांचं समूळ निर्दालन करावं, असं निवेदन आम्ही आज सर्वांच्या अनुमतीने या ठिकाणी दिलेलं आहे। धन्यवाद।